श्री आदिशक्ती तुळजा भवानी लोकनेते स्वर्गीय सुब्बराव कदम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या 2011 सालच्या या कोथरूड शिवजयंती सोहळ्याचं औपचारिकरित्या उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। एक म्हणजे शिवाजी महाराज म्हटले की शिवभक्तांची मांदियाळी ही जमते। मला आठवत आहे 4 ओळी एका हिंदी सिनेमातल्या एका गाण्याच्या। शिवाजी महाराजांच्या वरचं ते अतिशय 4 ओळीतलं अतिशय मार्मिक गाणं। देखो मुल्क मराठों का है, यहाँ शिवाजी खेला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था। असं ते फार सुंदर गाणं। मला आठवते गेली 2 वर्ष चंदूशेठ यांच्याकडे बघत आलोय मी। ते अत्यंत निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काम करतायत याचा सुगावा मला लागलेला आहे। बहुजन समाजाला बरोबर घेऊन जायचं काम आणि त्यांनी स्वतःची एक गोरगरिबांचे कैवारी म्हणून एक प्रतिमा अशी वेगळी उभी केलेली आहे। आणि सुब्बराव, माझा सुब्बरावांचा अतिशय चांगला परिचय होता। त्यांचंच राहिलेलं काम पुढे घेऊन जायची जबाबदारी आदरणीय पतंगराव कदम यांनी चंदूशेठांवर सोपवलेली आहे आणि ते ती प्रामाणिकपणे करतायत याचा मला अतिशय आनंद वाटतो। त्यांच्या कामाला मी शुभेच्छा देतो। एक मला आठवतंय एक भूषणाचा एक छंद मी म्हणतो, त्या भूषणाच्या छंदाची ताकद काय आहे याची कल्पना आपल्याला येईल। भूषण असं म्हणतोय, कुंद कहा म्हणजे वृंद कहा रो चंद कहा सर्जाजस आगे, म्हणजे कुंदकळ्यांची शुभ्रता, दुधाची धवलता आणि आकाशातल्या पौर्णिमेच्या चंद्राची शुभ्रता ही शिवाजी महाराजांच्या यशाच्या धवलतेपुढे फिकी आहे असं त्याला म्हणतात। कुंद कहा म्हणजे वृंद कहा रो चंद कहा सर्जाजस आगे, भूषण भानु कृसानु कहा व खुमान प्रताप महितल पागे, राम कहा द्विजराम कहा बलराम कहा रन में अनुरागे, बाज कहा मृगराज कहा। एक कार्यक्षम पोलीस वरिष्ठ निरीक्षक म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे। त्यानंतर PSI वळिंबे साहेब यांना ट्रॉफी, शाल, मानाचं श्रीफळ देऊन नगरसेवक ॲडव्होकेट रामचंद्र उर्फ चंदूशेठ आत्माराम कदम हे या ठिकाणी त्यांचा उचित सन्मान करतायत। त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। धन्यवाद। श्रीमान राहुलजी सोलापूरकर यांचं पुनश्च एकदा आपण जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आणि त्यांना मी विनंती करतो, राहुलजी सोलापूरकर आपलं व्याख्यान या ठिकाणी सुरू करत आहे। भवानी परम पवित्र भगवा ध्वज समशेरीच्या धारेवरून महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा मानणारे छत्रपती शिवराय या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांनी बच्च प्राणांची कुर्बानी केली ते सर्व क्रांतीवीर आणि स्वातंत्र्यानंतरच्या 63 वर्षामध्ये हा देश जात वर्ण पंथविरहित एक ठेवण्यासाठी ज्या ज्या समाज धुरीणांनी अवघं आयुष्य वेचलं त्या सर्वांना विनम्र वंदन। प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त एक 2-3 गोष्टी मुद्दाम सांगतो। माननीय कैलासवासी सुब्बरावजी कदम यांचे आमचे खूप जुने संबंध होते आणि त्यानंतर त्यांच्या नावाने कोथरूड भागामध्ये आमचे ज्येष्ठ मित्र या भागातले कार्यक्षम असे ॲडव्होकेट रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी हा महोत्सव सुरू केला
गेली 2 वर्ष फक्त या संदर्भात मी त्यांच्याशी काही रेकॉर्डिंग इतर गोष्टींच्या माध्यमातून जोडला गेलो होतो आणि मी म्हणलं आनंदाने येईल. त्याचं कारण मी या भागात राहतो, पण या भागात फारसं मी कधी व्याख्यानांसाठी आलेलं नाही, जगावर हिंडत असलो तरी. त्याची 2 कारणं. छत्रपती शिवरायांचा इतिहास लहानपणापासून आम्ही सगळेजण अभ्यासत असतो. आपण अनेकदा शाळेच्या काळामध्ये इतिहास हा विषय शिकलेला असतो, पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की शाळेत शिकतो तो इतिहास खरंच बरोबर आहे का? कारण आपल्याकडे शिक्षण प्रणालीमध्ये जो इतिहास शिकवला जातो त्या इतिहासामध्ये असतं काय आठवून बघा. सनावळ्या पाठ करणं, कोण कुणास कुठे काय म्हणाले, युद्ध झालं असेल तर कुणामध्ये झालं, कुठल्या भूमीवरती झालं, हरलं जिंकलं असेल तर कोण जिंकलं, कोण हारलं, कोण मेलं, तह झाला असेल तर कुणामध्ये तह झाला, त्याच्या अटी काय होत्या. इंद्रजिमी जंबपर पाडवस अंबपर रावणस दंबपर रघुकुल राज हे. पौनबारी बाहपर संपुरती नाहपर जो सहस बाहपर राम द्विजराज हे. हे, हे, हे. अंसबर कन्नजिमी कंसबर दोमलिच वंसबर शेर शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि सोनेरा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहन शेठ कदम, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय अभयजी छाजेड, या पुण्यनगरीचे उपमहापौर सन्माननीय प्रसन्नाजी जगताप, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आमच्या भगिनी कमलताई व्यवहारे, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले शिवमंत्रीजी सागर कदम, चंद्राश शेट्टीजी, जया किरड आणि ज्यांनी या परिसरामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचा ज्यांच्या माध्यमातून प्रयत्न होतोय ते या विभागाचे लोकप्रिय आणि पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक चंद्रकांतजी कदम, उपस्थित सर्व शिवप्रेमी बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण जयंती साजरी करतोय आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या चरणी मी अभिवादन करतो. आणि आजच सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये
शिवनेरी किल्ल्यावर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आपण त्या ठिकाणी पूजन केलं. आम्हा सर्वांना अभिमान वाटतो की हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा छत्रपती शिवाजी महाराज, की ज्यांची कीर्ती प्रास्ताविक भाषणामध्ये केल्याप्रमाणे फक्त महाराष्ट्रापुरती नव्हे, हिंदुस्थान देशापुरती नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं जातं. अशा छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. आणि म्हणून चंद्रकांतजी, मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या राज्यामध्ये काय पक्ष आहेत, काय संघटना आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतात, पण या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा ते करू शकत नाहीत. पण ते आज आपण चंद्रकांत कदम आपण केली, त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो.